चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपानं आपला झेंडा फडकावत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे। भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव करत महापौर पदाला गवसणी घातली। या निवडणुकीत भाजपाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाठिंबा दिला। महापौर पदासाठी आज पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांना 32 तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळाली। बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठताना भाजपानं स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणं जुळवत शिवसेना उबाठाची साथ मिळवली। विशेष म्हणजे वंचितचे 2 नगरसेवक आणि MIMचा एक सदस्य तटस्थ राहिल्यानं ही निवडणूक अधिकच रंगतदार झाली। निकाल जाहीर होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला। शहराच्या विकासासाठी आणि गुणवत्तेच्या जोरावर आम्ही हा विजय मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांनी दिली। या विजयामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाचं बळ वाढल्याचं मानलं जात आहे। संकल्प केला माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिला की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू नये आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो ते विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी। ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे। चंद्रपुरात उबाठा शिवसेनेनं भाजपानं दिलेल्या पाठिंब्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी नाराजी व्यक्त केली। उबाठा शिवसेना पक्ष महाविकास आघाडीचा भाग असल्यानं त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं अभिप्रेत होतं, असं ते म्हणाले। याचे पडसाद राज्यभर उमटतील, असं सकपाळ यांनी म्हटलं आहे। काँग्रेसला 31 मतं मिळाली तर भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी 32 मतं मिळाली आणि ही 32 मतांची बेरीज करत असताना उबाटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला। वास्तविक पाहता उबाटा हा मविचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं, मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे। काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद